हॅलो, हाय सगळ्यांना. तर आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे. याच्या आधी माझा मुलगा याच्यावर व्हिडिओ बनवायचा, पण मग तो मला म्हणायचा, मम्मी तू पण व्हिडिओमध्ये ये. नाही ना, मला व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत, पण त्याच्यासाठी मी व्हिडिओमध्ये यायला तयार झाले. आणि पहिल्यांदा काय बनवू तर म्हटलं चला गोडाचा पदार्थ बनवूया. तर बघा, मी पहिले रव्यामध्ये तूप घातलं, छान असा भाजून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात दूध घातलं. म्हणजे हाले स्लो मग चांगला भाजून घेतला. त्याच्यानंतर दूध साखर टाकलं, असं पाणी घातलं. आणि आता मस्त वरतून तूप घालायचंय. थोडासा व्यवस्थित करते मी त्याला, बघते आता. हा, थोडं सुकं झालेलं आहे पाणी. तर हे पाणी घालते मी त्याच्यात, कारण नुसतं दूध आणि साखरने नाही व्यवस्थित होत. थोडं पाणी घालावंच लागतं, तेव्हा छान होतो. हे बघा, आणि छान आता असं मिक्स करायचं. प्लीज याच्या कलरकडे नका जाऊ, कारण माझा पहिला व्हिडिओ आहे ना, त्याच्यामुळे इथं थोडी लाईट कमी येते आमच्या इथे. माझ्या किचनमध्ये विंडो नाही आहे, थोडा अंधार असतो, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या प्लीज. टाकावं लागेल ना मला तिकडे. आणि आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहे, काजू बदाम घातलेले आहे. ॲक्च्युली माझ्याच्याने राहून गेलं होतं, जेव्हा मी कुठत होती तेव्हा दाखवून द्यायचं. आता टाकलेले आणि असं छान मिक्स केलं. आणि हे बघा, आता डिशमध्ये काढलेलं आहे मी. आणि याच्यावरून माझ्या मुलाला ना, बघा छान असं, माझ्या मुलाला तूप घालून रवा आवडतो, वरतून कच्चं तूप, म्हणून मी त्याच्यात थोडंसं तूप घातलेलं आहे. हे गाईचं तूप आहे आमच्याकडे गाईचं दूध येतं, मी त्याच्यापासून तूप बनवते. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याची रेसिपी दाखवेल तुम्हाला. बाय सगळ्यांना.